भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में, कोटि कोटि जनता की जय हो। आज 26 जुलै या दिवशी 1999 मध्ये जो पाकिस्तानने आपल्या भारतावर जो काश्मीरमध्ये हल्ला केला होता आणि ज्यामध्ये ते जवळजवळ 2 महिने हे युद्ध चाललं आणि त्या युद्धामध्ये जे काही आपले जवान त्यामध्ये सहभागी झाले होते त्यापैकी आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंड्यामध्ये जे आमचे सिक्युरिटी गार्ड म्हणून आम्हाला लाभलेले आहेत ते राजेंद्र उदागे सर आणि त्याबरोबर आमचे जे मेजर आहेत सोंडगे साहेब, तर हे इथं असल्यामुळे तर ह्या विजय दिवसाचं औचित्य साधून आजचा दिवस साजरा करण्याचा मानस आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंड्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर यांनी घेतला आणि त्यांना बोलवून त्यांचा आदर सत्कार मान सन्मान आज इथे केलेला आहे। तर खरोखर या प्रसंगी आम्हाला सांगायचं वाटतं की आज हे देशसेवक देशाच्या सीमेवर रात्रीला डोळ्यामध्ये तेल घालून जे रात्रंदिवस जागून सीमेचं रक्षण करतात, त्याचमुळे आम्ही आज आमच्या प्रत्येकजण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह शांतीची आपण झोप घेऊ शकतो। तर त्यांचा जो त्याग आहे, बलिदान आहे, शौर्य आहे, त्यांचं कुठेतरी ऋण फेडण्याकरी आम्ही हा आज दिन येथे साजरा करत आहोत। आम्हाला त्यांचा गर्व आणि अभिमान आहे आणि आजच्या दिवशी जे जवळजवळ 450 ते 500 सैनिक ह्या युद्धामध्ये गतप्राण झाले आणि आपल्या देशाला आणि काश्मीरला आझाद केलं, तर त्या प्रसंगी त्यांनाही आम्ही आज श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या विजय दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय परंड्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। आणि अशाच प्रकारची ते सेवा करत आहेत म्हणून आमचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न करण्याचा जो काही तुमचा मानस आहे तोच ह्या खऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्याचा आपण सार्थक ठरेल असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं। त्यामुळं अशा प्रकारच्या विचारांवर आम्ही चालू आणि प्रसंगी जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सुद्धा देशसेवा करण्याचा या प्रसंगी आम्ही मानस व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। म्हणताना ते एकच सांगून जायचे की सरणावरती आज आमुचे पेटतात प्रेते, या ज्वालेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते। तर ह्या पद्धतीचा त्यांचा विचार होता की आम्ही जेव्हा जायचो त्यावेळेस आमचा कोणा पण प्रेरणा देऊन ह्या समाजामध्ये आपल्याला ह्या देशाला लढण्यासाठी अत्यंत अशा प्रकारचे निर्माण व्हावेत की ज्याच्यामुळं हा देश एक सुखमय, शांतिमय, सजलाम सुफलाम व्हावा आणि जागतिक महासत्ता बनावा। त्याच्यामुळं पूर्वीचे जे काही स्वातंत्र्यवीर होते किंवा सैनिक आमचे होते माताला तेच म्हणायचे की आए कोई साथ ना आए, वीरो आगे बढ़ते चलो, आत्मदीप हो अंधकार से लड़ते लड़ते सदा जलो, अगणित दीप जलेंगे ऐसे तमस एक दिन भागेगा, इस पौरुष से आहुति से ही इस देश का भाग्य जागेगा। ह्या प्रकारचे विचार जर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक संस्कार आपण टाकण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारच्या विविध सोहळ्यातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बालसंस्कारातून, तर मला नाही वाटत की जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की जेव्हा अशा प्रकारचे 100 युवक जर आपल्याला मिळाले तर आम्ही या देशाचं नाही तर जगाचं भाग्य बदलून टाकू। तर अशा प्रकारचे संस्कारक्षम व्यक्ती अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं की एवढं सोपं नाही की आत्ताच इथे वरिष्ठ जे माझे बसलेले आहेत तर त्यांनी ह्याबद्दल भरपूर सांगितले की किती 48 डिग्री सेंटीग्रेडमध्ये ते परिवारापासून लांब राहून जेव्हा कारगिलचं युद्ध सुरू झालं असे कित्येक जवान होते की ज्यांचं लग्न ठरलं होतं, की अगदी ज्यांचं लग्न झालं होतं, की ज्यांचे आईवडील स्वतः आजारी असताना या सगळ्या गोष्टी सोडून ते डायरेक्ट तिथे जॉईन झाले आणि संपूर्णपणे ते समर्पण आणि त्याग, बलिदान हे आपल्या देशाला त्यांनी दिलं। तर अशा प्रकारचं हे विजय आपण ह्याला एक हे म्हणू की ह्यातून प्रेरणा आपल्याला मिळाल्या पाहिजेत। आणि जशा प्रकारे आपण म्हणतात ते कि कोई पैसे से लिपट कर मरता है तो कोई सीने से चिपक कर मरता है, लेकिन जो तिरंगे से लिपट कर जो मरता है तो वैसा कोई सनम नहीं होता, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। तर मी पुन्हा एकदा ह्या प्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारच्या संस्कार सोहळ्यातून आपणही संस्कार घेऊन ह्या समाजातील समस्या दूर करण्याचा आपणही प्रयत्न केला, तेव्हाच आपण अशा प्रकारचा विजय दिवस साजरा केल्याचा आपल्याला फळ मिळेल, भाग्य लाभेल। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मोरे साहेब। साजरा करतो की 1999 ला जे काही आपण कारगिलमध्ये युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये आपल्या जवळजवळ भारत देशाच्या 2 लाख सैनिकांनी जे काही प्राणपणाने लढले आणि त्यामध्ये जवळजवळ 500
च्या जवळपास जे आपले वीर जवान शहीद झाले आणि या काश्मीरला किंवा आपल्या देशाला पुन्हा सिक्युअर केले, तर ज्यांना आपण जे म्हणू की सौभाग्य लाभलं की आपल्या त्या देशाचं सीमेवर जे काही डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस जागून जे देशाच्या सीमेचं रक्षण करतात, त्यामुळे आज आपण इथे जे काही आपल्या परिवारासह आपण शांतपणे झोप घेतो, तर त्याचं सगळं श्रेय जे आहे ते आपल्या सैनिकांना जातं. तर अशा सैनिकांना जे हुतात्मे आहेत तर त्यांना मानवंदना देण्याचं, त्यांनी जे काही त्या बलिदान त्या देशाप्रती आपल्याप्रती केलेलं आहे त्याचं आज एक प्रकारचं आपण आत्मचिंतन करून आज आपण खरंच त्या बदल्यामध्ये आपण काही करतो का, ह्या प्रकारचं आत्मभान, समाजभान, राष्ट्रभान निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे आपण हे दिवस साजरे केले पाहिजेत. आणि ह्यातून आपण काही ना काही घेतलं पाहिजे की जशा प्रकारचं सौभाग्य त्यांना या देशाचं रक्षण करण्यासाठी किंवा सीमेवर लढण्यासाठी आणि ह्या देशासाठी प्राण देण्यासाठी त्यांना जे प्राप्त झालं, पण त्यासाठी आज जे मृत्यू भी आ जाए तो धरती वो इस हिंदुस्तान की असे म्हणणारे आज आपण इथे खरंच जो आजचा जो आपण म्हणू त्याला की विजय दिवस जे आपण साजरा करतो की 1999ला जे काही आपण कारगिलमध्ये युद्ध झालं, तर त्या युद्धामध्ये आपल्या जवळजवळ भारत देशाच्या 2 लाख सैनिकांनी जे काही प्राणपणाने लढले आणि त्यामध्ये जवळजवळ 500 च्या जवळपास जे आपले वीर जवान शहीद झाले आणि या काश्मीरला किंवा आपल्या देशाला पुन्हा सिक्युअर केले, तर ज्यांना आपण जे म्हणू की सौभाग्य लाभलं की आपल्या त्या देशाचं सीमेवर जे काही डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस जागून जे देशाच्या सीमेचं रक्षण करतात, त्यामुळे आज आपण इथे जे काही आपल्या परिवारासह आपण शांतपणे झोप घेतो, तर त्याचं सगळं श्रेय जे आहे ते आपल्या सैनिकांना जातं. तर अशा सैनिकांना जे हुतात्मे आहेत तर त्यांना मानवंदना देण्याचं, त्यांनी जे काही त्या बलिदान या देशाप्रती आपल्याप्रती केलेलं आहे त्याचं आज एक प्रकारचं आपण आत्मचिंतन करून आज आपण खरंच त्या बदल्यामध्ये आपण काही करतो का, ह्या प्रकारचं आत्मभान, समाजभान, राष्ट्रभान निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे आपण हे दिवस साजरे केले पाहिजेत. आणि ह्यातून आपण काही ना काही घेतलं पाहिजे की जशा प्रकारचं सौभाग्य त्यांना या देशाचं रक्षण